सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहरात मकर संक्रांत सण थोड्या दिवसावर ठेपला असून येवला शहराजवळील अंगणगाव येथे 9 वर्षीय यशराज सोमनाथ चव्हाण या चिमुकल्याचा घराजवळ नायलॉन मांजाने हात कापल्याची घटना घडली असून या चिमुकल्याच्या हाताला जवळपास 15 टाके पडले असल्याची माहिती डॉक्टर स्वप्नील शहा यांनी दिली आहे। तरी या जखमी यशराजवर येवल्यातील शहा हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। येवल्यात अजूनही सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर होताना या प्रकरणामुळे दिसून येतोय। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। येवल्यात परत आज एक पेशंट नायलॉनच्या मांजाने हात कापल्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिट झाला आहे। त्याच्या हाताला साधारण 15 ते 18 टाके पडले। जास्त प्रमाणात खोल जखम असून त्याला भरपूर प्रमाणात रक्तस्राव सुरू होता। आता त्याची तब्येत बरी आहे, परंतु मागच्या आठवड्यातसुद्धा माझ्याकडेच असाच एक पेशंट ॲडमिट होता की ज्याला बरेच टाके पडले होते, कान कापला गेला होता। हे परत परत होत असून या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की नायलॉन मांजावर खरंच बंदी आणली पाहिजे आणि लोकांच्या जीवाचा धोका होईल असं कोणतंही वर्तन कोणी करू नये अशी मी विनंती करेन।